ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शहरामधील श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरात रविवारी 15 मार्च रोजी संध्याकाळी विराट हिंदू संमेलन उत्साहात आणि मोठ्या उपस्थितीमध्ये पार पडलाय। हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजामधील एकात्मता दृढ करण्याच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनानिमित्तानं शहरामधील काळकाई चौक येथील कालिका माता मंदिर परिसरामधनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी झांज पथक, लेझिम तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। विविध पारंपरिक वेशभूषेमध्ये लहान मुलांपासून ते महिला वर्गानं देखील मोठ्या उत्साहानं मिरवणुकीत सहभाग घेतला। ही मिरवणूक शनी चौक मार्गे श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर पटांगणामध्ये दाखल झाली। मिरवणूक आल्यानंतर हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांनी प्रथम संत शेख मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतलं। त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी रवींद्र जंजिरे यांनी प्रास्ताविक करताना संत परंपरेचं महत्त्व अधोरेखित केलं। संत शेख मोहम्मद महाराज यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमामधनं सर्व जातीपातीमधील लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे। समाजामध्ये एकात्मतेचा संदेश त्यांनी दिलाय असं त्यांनी म्हटलं। तर प्रमुख वक्ते कृष्णाजी घरोटे यांनी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आढावा घेतला। संघ हा समाजाच्या संघटनांसाठी कार्य करणारा घटक आहे। शिस्त, राष्ट्रभक्ती आणि सेवा ही त्यांची ओळख असल्याचं त्यांनी म्हटलं। भगवा ध्वज हा आपल्या इतिहासाचा आणि पराक्रमाचा प्रतीक आहे। अनेक राजांनी त्यांच्या छत्राखाली लढाया केल्या आहेत असं त्यांनी नमूद केलं। तसेच सध्या देश-विदेशामध्ये संघाचं मोठं जाळं आहे। लाखो सेवा प्रकल्पाद्वारे समाजकार्य सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय। संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक रामगिरीजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सनातन धर्माचं महत्त्व स्पष्ट केलं। सनातन म्हणजे नित्य, स्थिर आणि अचल असे तत्व असून काळाच्या प्रभावापलीकडे असलेली ही संस्कृती असल्याचे त्यांनी म्हटलंय। अनेक संत महापुरुषांनी या धर्माचं रक्षण केलंय। समाजानं आपलं कर्तव्य विसरलं तर बाह्य आक्रमणांना तोंड द्यावं लागेल। त्यामुळे समाजामध्ये जागृती होणं आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं। तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करत संत परंपरेचं मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी होतं। त्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराज यांचा देखील आशीर्वाद होता असं सांगण्यात आलंय। या कार्यक्रमाला शहर आणि परिसरामधील हिंदू समाजामधील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमानंतर उपस्थांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंदू संमेलन आयोजित करण्याचा उद्देश काय होता? हिंदू संमेलन आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे आपली हिंदू धर्माची संस्कृती, सनातन संस्कृती ही तरुणांमध्ये सर्वांमध्ये रुजावी। कारण अलीकडच्या काळामध्ये हिंदू संस्कृती हिंदूलाच कळेना, आपापल्या संस्कृतीचं ज्ञान आपल्याला असावं आणि हा एक मुख्य उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे। एकूण समाजामध्ये जे आपण असं सांगितलं विकृती येते, त्या अनुषंगाने विकृती जाण्यासाठी समाजाने काय केलं पाहिजे?
हे समाजाने विकृती जाण्याकरता विकृत समाज हा प्रत्येक काळामध्ये होतो. पूर्वी होता, आजही आहे, पुढे असणार आहे. परंतु जर आपल्या डोळ्यासमोर अशा प्रकारची काही विकृती घडत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे. आपण कोणावर कधीच अन्याय करू नये, परंतु कोणी अन्याय करीत असेल तर तो सहन देखील करू नये असं आमचं मत आहे. सध्याच्या युगामध्ये जातीय तेढ निर्माण झालेलं आहे. तरुणांसाठी काय आव्हान कराल? हे जातीय तेढ निर्माण करणं हे चुकीचं आहे. जातीवाद हाही चुकीचा आहे. आणि कोणी कोणत्या जाती असो, ते कोणत्याही धर्माचा असो, साधू संतांनी जातीवाद कधीच मानला नाही. आम्ही ज्या परंपरेमध्ये आहोत, सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुद्धा जातीयता कधी मांडली नाहीत. आणि म्हणून जातीयता ही नष्ट झाली पाहिजे आणि जातीवादाचे आम्ही विरोधात आहोत. हिंदू संमेलनामध्ये सकारात्मक कोणता विचार सामान्यकरांना मांडून जाणार आहात? हे सकारात्मक विचार हेच आहे की ही जी सनातन संस्कृती आहेत ही फार पुरातन आहेत आणि अतिशय संपूर्ण विश्वाला आपल्यामध्ये सामावून घेणारी आहेत. संपूर्ण विश्वाला आज सगळं विश्व आपल्या भारताकडे पाहत आहेत. याला कारण एकच आहे की हिंदू संस्कृती. हिंदू मनुष्य जगामध्ये कुठेही गेला तरी त्याच्याबद्दल आज जो आदर आहे याला कारण की त्याच्या रक्तामध्ये ते संस्कार आहेत. फक्त आपण जे काही विसरत चाललेलो आहेत त्या संस्कारांना पुनर्जागृत करण्याची आज आवश्यकता आहे. आणि म्हणून सर्व हिंदू समाजांना मी हेच सांगेल की तरुणांना विशेषतः सांगेल की आपण आपली संस्कृती जाणून घ्या. आपण गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत याचं अध्ययन करा की जेणेकरून आपली संस्कृती आपल्याला कळेल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.